आता सध्या ते इंस्टाग्रामवर आहे ते तुम्ही अशा प्रकारचे व्हिडिओज किंवा यूट्यूबवर आहे ते अशा प्रकारचे व्हिडिओज आहेत ते पाहिले असतील. एकदा हा व्हिडिओ आहे तो पाहून घ्या. अरे इस बाढ़ में ये पुराना कुआं यहाँ कैसे दिखाई दे रहा है? इतना सारा सोना. जर तुम्हाला सुद्धा ते अशा प्रकारचा एआयचा व्हिडिओज आहे ते तुमच्या मोबाईलमधून जर तुम्हाला क्रिएट करायचे असतील तर आपला हा व्हिडिओ आहे तो लास्टपर्यंत नक्की पहा. एकदम सिंपल प्रोसेस आहे. फक्त विदाऊट स्किप करता व्हिडिओ पाहायचा आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट एक करायची आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ आहे तो तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत किंवा तुमच्या ग्रुपमध्ये ते नक्की शेअर करा. यासाठी ते आपल्या मोबाईलचे होम स्क्रीन जावा आणि सर्व काही डिटेल्समध्ये असेल ते जाणून घेऊ. पण तुम्हाला स्क्रीनवर आहे तो एक यूट्यूब चॅनल दिसत आहे. ह्या यूट्यूब चॅनलवर बघू 20 व्हिडिओज अपलोड केले तर 8 लाख सबस्क्राईब आहेत ते त्यांनी भेटलेले आहेत. आणि इथे बघू पॉप्युलरमध्ये जर आपण इथे गेलो तर बघू 3 करोड व्ह्यूज आहेत एका व्हिडिओला. 2.6 करोड व्ह्यूज आहेत. 92 लाख व्ह्यूज आहेत. अशा भरपूर सारे या व्हिडिओजनी व्ह्यूज येत आहेत. आता अशा प्रकारचे व्हिडिओज तुम्ही कसे क्रिएट करू शकता ते तुम्हाला मी सांगणार. जसं की आता 3 करोडचा व्हिडिओ प्ले केला तर बघू शकता यात अशा प्रकारची स्टोरी आहे. बघू शकता एकदम रिअलिस्टिक आणि जी की आहे स्टोरी सर्व काही गोष्टी आहेत त्या AI मधून जनरेट केल्या आहेत AIच्या मदतीतून. आणि अशा प्रकारचे व्हिडिओज आहेत ते तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलमधून क्रिएट करू शकता. आता क्रिएट कसे करायचे तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिले तर तुम्हाला अशा प्रकारचा कोणताही यूट्यूब चॅनल जर आवडत असेल किंवा हाच जर तुम्हाला आवडला तर सगळ्यात पहिले तर यातील कोणताही पॉप्युलर व्हिडिओ सिलेक्ट करायचा. जसं की आता हा मी सिलेक्ट केला तर याचं काय करायचं सगळ्यात पहिले पॉप्युलर व्हिडिओ आहे तो प्ले करायचा आणि त्यानंतर ते शेअर बटनच्या ऑप्शनवर क्लिक करा आणि त्याच्यानंतर फक्त त्याची लिंक आहे ती तुम्हाला कॉपी करून घ्यायची. कॉपी करून बॅक या आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं क्रोममध्ये जायचं आहे आणि इथे क्रोममध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिले सर्च बार तुम्हाला दिसत असेल. इथे जाऊन तुम्हाला काय सर्च करायचं यूट्यूब जर तुम्ही अशा पद्धतीने सर्च केलं बघू शकता इथे मी सर्च करताय यूट्यूब आणि इथे स्क्रिप्ट अशा पद्धतीने यूट्यूब स्क्रिप्ट सर्च करा. त्याच्यानंतर तुम्हाला एक नंबरची यूट्यूब टू ट्रान्सलेशन ही जी की आहे एक नंबरची वेबसाईट बघायला भेटेल. यावर क्लिक करा आणि ह्याला ओपन करून घ्या. त्यानंतर जे कॉपी केले URL असेल तिथे पेस्ट करा आणि गेट फ्री ट्रान्सलेशनवर क्लिक करा. त्याच्यानंतर इथे व्हेरीफाय तुम्हाला करून घ्यायचं आहे. इथून व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला जी काही स्टोरी असेल ती लिहून देणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा हाय अशी स्टोरी आहे ती आपल्याला यूज करायची नाही. त्यात थोड्याशा गोष्टी आहेत त्या चेंज करायच्या आहेत. तर आता मी तुम्हाला सांगतो यात कोणत्या गोष्टी चेंज करायच्या आहेत कशा प्रकारे काही गोष्टी करायच्या आहेत. तर सगळ्यात पहिले तर इथून आपण आहे ते व्हेरीफाय करून घ्या. व्हेरीफाय कशा प्रकारे करायचं व्हेरीफायवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर ते व्हेरीफाय होणार आहे. आता बघू शकता इथे काय झालं व्हेरीफाय झालं. त्यानंतर आपल्या स्क्रिप्ट आहे ते खाली लिहून दिले आहे. त्यानंतर ते कॉपीचं बटन तुम्हाला बघायला भेटेल. यावर क्लिक करा आणि स्टोरी जी की असेल ती तुम्हाला सगळ्यात पहिले तर ते कॉपीच्या बटनवर क्लिक करून पूर्ण स्टोरी आहे ती कॉपी करायची. कॉपी करून इथून बॅक या. त्यानंतर आता आपल्याला लागणार आहे एक ChatGPT लागणार आहे जी की तुम्हाला दिसत असली ChatGPT. ओके तर ChatGPT ॲप ओपन करून घ्यायचे. ओपन केल्यानंतर इथून आहे तो न्यू प्रोजेक्ट मी क्रिएट करतो. जे आपण स्क्रिप्ट कॉपी केले ते इथे पेस्ट करा आणि थोडंसं इथे खाली गॅप सोडायचा आहे. त्याच्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करायचं आणि टेलिग्रामला आपल्याला जॉईन करून घ्यायचं. जसं आता मी इथून टेलिग्राम असेल ते इथून ओपन करून घेतो. ओपन केल्यानंतर बघू शकता इथे हे आपलं टेलिग्रामचं चॅनल आहे. तर काय करायचं सगळ्यात पहिले तर हे तुम्हाला जी कॉपी करून घ्यायचं हे तुम्ही तिथे बोलू सुद्धा शकता कारण की तुम्हाला जाऊ तिथे माईकचं बटन सुद्धा तुम्हाला बघायला भेटतं आणि इथून मराठी टाईप सुद्धा करू शकता किंवा डायरेक्ट कॉपी पेस्ट करू शकता. आता इथे मी काय लिहिलं आहे इस स्टोरी को जैसे की एक दूसरे की स्टोरी लिखे दो पर उस म्हणजे चेंज करा यातलेल्या आणि यात 50 सेकंडची स्टोरी लिहून द्या थोडीशी चेंज करून. त्यानंतर फक्त सेंड करा. सेंड केल्यानंतर ChatGPT तुम्हाला पूर्ण स्टोरी आहे ती बघू शकता थोडीशी चेंज करून देणार आहे. हाय अशी स्टोरी तुम्हाला देणार नाही थोडीशी चेंज करा कारण की सेम टू सेम स्टोरी आहे ती वाटू नये त्यामुळे. ओके त्यानंतर तुम्हाला फेरशी आहे ती आपल्या टेलिग्रामवर जायचं आहे आणि त्यानंतर दुसरा जो हा प्रॉम्प्ट दिला आहे याला तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे. सर्व गोष्टी आहेत ते मी रेडीमेड दिले आहेत त्यामुळे काही सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम बघायला भेटणार नाही. त्यानंतर हा जो की प्रॉम्प्ट आहे तो इथे पेस्ट करायचा आणि त्यानंतर सेंड करा. त्यानंतर ChatGPT काय करणार की प्रॉपर तुम्हाला सांगतो प्रत्येक जी की तुमचा सीन असेल त्यात कॅरेक्टर आहे ती सेम ठेवून तुम्हाला अशा प्रकारे ते प्रॉम्प्ट लिहून देणार आहे. बघू शकता इमेज प्रॉम्प्ट आहे खाली डायलॉग लिहून दिला आहे. बघू शकता खुशीचा अशा प्रकारे दिला आहे. त्यानंतर बघू शकता जी की आहे मुखिया जी काय बोलतायत ते सर्व गोष्टी आहेत ते तुम्हाला खाली अशा प्रकारे ते लिहून दिलेत. सगळ्यात पहिले सांगतो बॅकग्राऊंड नॉईज थोडासा येऊ शकतो कारण की पावसाचं वातावरण असल्यामुळे पाऊस चालू असल्यामुळे. ओके सगळ्यात पहिले त्याचा इमेज आहे तो आपल्याला येतो नाही तो क्रिएट करायचा. तर सगळ्यात पहिले तर हा प्रॉम्प्ट आहे तो तुम्हाला येतेवर 9/16 लिहिला ह्या रेशोपर्यंत तुम्हाला इथे कॉपी करून घ्यायचा आहे आणि येथून आहे ते तुम्हाला बॅक यायचा आणि तुमच्या मोबाईलमध्ये गुगल जेमिनी असेल तर तुम्हाला ओपन करून घ्यायचे. जेमिनी ॲप नसेल तर प्ले स्टोअर तुम्हाला एकदम फ्रीमध्ये ते बघायला भेटते. त्यानंतर क्रिएट इमेजचं ऑप्शन सिलेक्ट करा आणि जो प्रॉम्प्ट कॉपी केला आहे तो पेस्ट करून सेंड करा. त्यानंतर गुगल जेमिनी आहे ते तुम्हाला इथे एकदम खतरनाकमध्ये तो इमेज आहे तो क्रिएट करून देणार आहे. बघू शकता ते इमेज आहे तो क्रिएट होत आहे आणि अशा प्रकारे तुम्ही ते सर्व जे की सीन्स असतील जे बघू शकता. आता इथून मी बॅक येतो. इथे बघू शकता किती सीन दिले 2 सीन आहेत 3 इथून 4 5 आणि हा 6
7, 8 आणि 9 आणि 10. ओके, 10 सीन दिले. तर मी काय करतो, यातील दुसरा पण सीन आहे तो आता लगेच आहे तो कॉपी करून घेतो आणि तुम्हाला मी सांगतो कशा प्रकारे इमेज क्रिएट होतात. बघू शकता ह्या सीनला सुद्धा इथे मी कॉपी केलं आहे. डायरेक्ट आपण येथे जाऊ. बघू शकता इमेज आहे तो आपला इथं क्रिएट झाला आहे आणि इमेज क्रिएट झाल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे. बघू शकता त्यानंतर ह्या इमेजला आहे ते ॲरोच्या बटनवर क्लिक करून आहे ते ह्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे तुमच्या मोबाईलमध्ये. ओके, सगळ्यात पहिलं तर तुम्हाला हे काम करून घ्यायचं आहे. इमेज जेवढे असतील ते सर्व इमेज आहेत ते क्रिएट करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आणि त्या इमेजला तुमच्या मोबाईलमध्ये ते डाउनलोड करून म्हणजे सेव्ह करून घ्यायचा. त्यानंतर इथून बॅक येतो. दुसरा इमेजचा प्रॉम्प्ट आहे तो ते मी पेस्ट करतो. तुम्हाला मी 2 इमेजचं जे की असेल ते एक्झाम्पलसाठी मी दाखवत आहे. अशा प्रकारे तुम्ही इथे वेगवेगळे व्हिडिओज क्रिएट करू शकता. मी सांगतो ह्या प्रकारे तुम्हाला जी की असतील म्हणजे जे काय स्टेप बाय स्टेप मी प्रोसेसिंग सांगत आहे हीच तुम्हाला कंप्लीट पाहायची आहे. एकदम सिम्पल आहे. ओके, तर आता बघू शकता पहिला इमेज क्रिएट केला तर दुसरा इमेज आहे तो अशा प्रकारे आहे तो क्रिएट झाला आहे. तर दुसरा इमेज सुद्धा इथे ॲरोच्या बटनवर क्लिक करून आहे तुम्ही डाउनलोड करून घेतो. बघू शकता दोन्ही इमेज आहे मी गॅलरीत डाउनलोड करून घेतलेत. बघू शकता हार्ट सुद्धा आहे तो डाउनलोड होत आहे आणि कॅरेक्टर सुद्धा इथे तुमचं सेम राहणार आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं टेलिग्रामला जॉईन करून घ्या. त्यानंतर इथून बॅक यायचा. आता हे 2 इमेज तर आपण जी काय ते सेव्ह करून घेतले पण आता आपल्याला व्हिडिओ क्रिएट करायचा आहे. त्यासाठी मी एक ॲपचा यूज करणार YT क्रिएट एकदम फ्रीमध्ये ते प्ले स्टोअर भेटेल तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या. त्यानंतर फेरशी तुम्हाला जी की आहे ChatGPTवर जायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओचा प्रॉम्प्ट जी की आहे आता आपण इमेज क्रिएट केला हा सर्व प्रॉम्प्ट डायलॉग सहित आहे तो तुम्हाला कॉपी करायचा आणि पुन्हा तुम्हाला इथे YT क्रिएटमध्ये जायचं आहे. YT क्रिएटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन बघायला भेटतो जनरेट व्हिडिओचा. ह्या ऑप्शनवर क्लिक करा, प्लस बटनवर क्लिक करायचा आणि जे इमेजचा पहिला जो की इमेज असेल तो इमेज आहे तो तुम्हाला अशा प्रकारे ॲड करा आणि जो प्रॉम्प्ट आहे तो इथे पेस्ट करून जनरेटवर क्लिक करा. बस त्यानंतर तुमचा जो की आत्ता सध्या जो की इमेज तुम्ही अपलोड केला आहे तो व्हिडिओमध्ये आहे तो कन्वर्ट व्हायला स्टार्ट होणार आहे. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, दुसरा इमेजचा प्रॉम्प्ट यूज करून आहे तिथे पेस्ट करा. अशा प्रकारे तुमची जी काही स्टोरी असेल ती पूर्ण स्टोरी आहे ती तुम्ही क्रिएट करून घेऊ शकता आणि अशा प्रकारे कशी करायची सर्व काही गोष्टी आहे ते मी तुम्हाला लाईव्ह प्रूफ आहे ते दाखवत आहे. जसं की आता बघू शकता इथे व्हिडिओ आहे तो आपल्याला जनरेट होत आहे. अशा पद्धतीने पूर्ण प्रोसेसिंग होऊन द्यायचा. एकदम सिम्पल आहे आणि एकदम फास्टमध्ये हे ॲप आहे तो तुमचा व्हिडिओ आहे तो एडिट करून देणार आहे. आता 18% झाला आहे आणि अशा प्रकारे पूर्ण जेवढा कंप्लीट करून द्यायचा जेवढा असेल तेवढा सगळा आहे तो कंप्लीट करून द्यायचा. बघू शकता आता होत आहे. तर पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला मी सांगतो कशा प्रकारे तो आपला व्हिडिओ आहे तो रेडी होणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो, तुम्हाला जर दुसरा नेक्स्ट सीन कसा जनरेट करायचा हे सुद्धा तुम्हाला इथे मी दाखवणार आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही ती काय करू शकता, प्रत्येक सीन वाईज सीन व्हिडिओज आहे ती क्रिएट करायचा. नंतर तुम्ही कोणतेही एडिटिंग ॲप यूज करू शकता किंवा पर्सनली हे सुद्धा इथे तुम्ही एडिट करू शकता. यात सुद्धा कसं एडिट करायचं हे सुद्धा तुम्हाला मी लास्टला दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत कंप्लीट पाहायचा, व्हिडिओ शेअर करायचा आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे, व्हिडिओ तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा, अजिबात विसरू नका. ओके, सगळ्यात पहिले तर गोष्ट 90 म्हणजे इकडे तिकडे आपलं कंप्लीट झालं आहे. तर पूर्ण प्रोसेसिंग झाल्यानंतर आता मी तुम्हाला सांगतो कशा प्रकारे आपला व्हिडिओ क्रिएट होणार आहे, कसा काय सगळं काय डिटेल्समध्ये सांगतो. बघू शकता अशा प्रकारे. ओके, तर आता काय करायचं सगळ्यात पहिले तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ आहे तो पहिला सीन आहे फोटोचा तो व्हिडिओमध्ये कन्वर्ट झाला आहे. त्यानंतर यूज व्हिडिओवर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे आपल्या व्हिडिओमध्ये जी काय व्हिडिओ अशा प्रकारे कन्वर्ट झाला आहे. त्या तिथे प्लस बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर जनरेट व्हिडिओचा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा नेक्स्ट पार्ट एडिट करण्यासाठी. त्यानंतर प्लस बटनवर क्लिक करायचा. नेक्स्ट जो की इमेज असेल तो असा ॲड करा आणि जो की नेक्स्ट इथे याचा आहे तुम्हाला सेकंड प्रॉम्प्ट जो की असेल बघू शकता हा प्रॉम्प्ट सर्व हा इथेवर अशा प्रकारे तो कॉपी करून घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे फेस येथे या आणि जो की कॉपी केला आहे तो इथे पेस्ट करून जनरेटवर क्लिक करा. बस झालं. त्यानंतर पूर्ण प्रोसेसिंग होऊन तुमचा नेक्स्ट व्हिडिओचा पार्ट आहे तो एडिट व्हायला स्टार्ट होणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला नेक्स्टनंतर त्यानंतरचा नेक्स्ट करू शकता, त्याच्यानंतरचा करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला वेगवेगळे पार्ट जे की असतील ते कंप्लीट जे की असतील ते तुम्हाला अशा प्रकारे आहे ते जनरेट करून घ्यायचं. गोष्ट जनरेट व्हिडिओ होत आहे म्हणजे व्हिडिओ एकदम फास्टमध्ये तो आपला जनरेट होत आहे. तर आता कशा प्रकारे व्हिडिओ जनरेट होते ते सुद्धा सांगते. 27% झाला आहे. तर पूर्ण आहे तो जनरेट करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर त्याला कशा प्रकारे तुम्ही एडिट करू शकता हे सुद्धा तुम्हाला मी लाईव्ह प्रूफ आहे ते दाखवणार आहे. एकदम सिम्पल आहे. फक्त आहे का नाही व्हिडिओ लास्टपर्यंत पाहायचा. आणि महत्त्वाची गोष्ट कशी असते काय काय गोष्टी मी सांगत असतो त्या सगळ्यात पहिले लक्षात ठेवा. कशा प्रकारे प्रॉम्प्ट कॉपी करायचा ह्या सगळ्या गोष्टी आहेत ते तुम्हाला मी सांगितलं असतं. त्यासाठी टेलिग्रामला सुद्धा जॉईन करावं लागतं. टेलिग्रामवर आहे ती मी एकदम फ्रीमध्ये सर्व प्रॉम्प्ट्स दिलेत. आता 80% झालं आहे. तर इथून आहे ते 100% झाल्यानंतर मी तुम्हाला सांगतो. बघू शकता 89 आणि पूर्ण आहे ते 100 झाल्यानंतर कशा प्रकारे व्हिडिओ आहे तो क्रिएट होतो ते सुद्धा सांगत आहे. एकदम सिम्पल आहे. बघू शकता
तर आता बघूया कशा प्रकारे आपला व्हिडिओ आहे तो क्रिएट होत आहे, म्हणजे इमेजला व्हिडिओमध्ये कन्वर्ट केला आहे. एकदम सिंपल आहे, फक्त बघू शकता अशा प्रकारे. ओके, त्यानंतर काय यूज व्हिडिओवर तुम्हाला क्लिक करायचं. त्यानंतर सेकंड पार्ट आहे तो अशा प्रकारे इथून ॲड झाला आहे. अशा प्रकारे तुम्हाला इथे नेक्स्ट पार्ट ॲड करत जायचं, त्याच्यानंतरचा नेक्स्ट पार्ट असे ॲड करत जायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला करायचं आहे इथे बघू शकता मध्ये कटआउट दिसते, याच्यावर क्लिक करा आणि येथे तुम्हाला भरपूर सारे इथे ॲनिमेशन बघायला भेटते. येथील कोणते ॲनिमेशन अशा प्रकारे सिलेक्ट करा. त्यानंतर व्हिडिओ तुमचा अशा प्रकारे प्ले होणार आहे. बघू शकता लाईव्ह प्रूफ तुम्हाला दिसत आहे. थोडंसं कॉपीराईटचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे मी आवाज आहे ते देऊ शकत नाही. त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे सेकंड पार्ट जो की असेल तो अशा प्रकारे स्टार्ट होणार आहे. आता याला सेव्ह कसं करायचं ते तुम्हाला सांगतो. इथे तुम्हाला खाली 3 लाईनच्या खाली ॲरोचं बटन भेटते, यावर क्लिक करा आणि येथून आहे ते सर्व काही गोष्टी सेम ठेवायच्या आहेत. फक्त एक्सपोर्टवर तुम्हाला क्लिक करायचा आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीत आहे तो एकदम इझिली तो सेव्ह होणार आहे. अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे व्हिडिओज आहेत ते क्रिएट करू शकता. सगळ्या काही गोष्टी आहेत ते डिटेल्समध्ये सांगितल्यात. ह्या ॲपमधून आहे ते तुम्ही व्हिडिओ एडिट करू शकता, व्हिडिओ कट करू शकता, सगळ्या काही गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील. आणि त्याच्यानंतर गॅलरीमध्ये जर आपण इथून गेलो बघू शकता तर आपला इथे व्हिडिओ बघू शकता आणि मी इथून जे की माईक डिस्कनेक्ट करून सुद्धा इथे तुम्हाला मी दाखवणार इथून ये चमकती हुई, अरे बघू शकता अशा प्रकारे. ये चमकती हुई लालटेन यहाँ कैसे आई? लालटेन मुझे दे दो, इसके बदले ये साधारण लालटेन. बघू शकता अशा प्रकारे आपला व्हिडिओ आहे तो एडिट झाला. मी माईक आहे तो कनेक्ट थोडासा करून घेतो. अशा प्रकारे बघू शकता मी भरपूर सारे व्हिडिओज आहेत ते क्रिएट केलेत आणि अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे व्हिडिओज आहेत ते क्रिएट करू शकता. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट्समध्ये नक्की विचारा. व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग आणि मजेशीर अशा व्हिडिओमध्ये.